ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवारही उपस्थित। लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केलं, जरांगेंचा आरोप। तर नोंदी रद्द करणार नाही, आश्वासन द्या, जरांगेंची मागणी। आपल्यासमोर बोलायची जरांगेची लायकी नाही, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर घणाघात। तर जरांगेंना आरक्षणातलं काहीही कळत नसल्याचीही टीका केली। भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, मनोज जरांगेंचा इशारा। राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल। विरोधात गेलेल्या 9 मंत्र्यांना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा। तर सरकारनं दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभं केल्याचा जरांगेंचा आरोप। जालन्यात अज्ञातांकडून एसटीवर दगडफेक, वडीगोद्री गावाजवळ शिवाजीनगर भागातली घटना। लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीमधील एकीसाठी 2 पावलं मागे घेतली। पुण्यातल्या बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली। राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाची पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती। नीट परीक्षा गोंधळाविरोधात काँग्रेसनं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केलं। काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरच्या कॉन्क्रीटला भेगा। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून पाहणी। मोदी भ्रष्टाचारांचे सरदार असल्याची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।